Hello, good morning, everyone. Camera is not working properly, so we will learn on screen, right? Camera is not working, so today we're gonna learn on a screen, right? Very good. Okay. तर पहा लक्ष द्या. राईट. ओके. पेपरसाठी 1-2 दिवस लागतील अजून मला. पेपरसाठी 2-3 दिवस लागू शकतात यावेळेस. ठीक आहे. दरवेळेस आपण नेक्स्ट डे किंवा त्याच्या पुढच्या दिवशी तर फिक्स दाखवतो, पण यावेळेस 2-3 दिवस लागू शकतात. राईट. त्यामुळे चेक झालं की सांगतो आणि फक्त ईमेल वरचे पेपर चेक होतील. मी आधीच सांगितलंय. व्हॉट्सअप वरती कोणतंही इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार नाहीये. व्हॉट्सअप मी वापरत नाहीये, लक्षात घ्या. फक्त ऑफिसच्या यूज साठी ते इथं चालू करून ठेवलेलं असतं. राईट. म्हणजे ते ऑफिस यूज आहे, लक्षात घ्या. ओके. सो लेट स्टार्ट. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये कितवा प्रॉब्लेम राहिला होता आपला? प्रॉब्लेम सेट 3 मध्ये कितवा प्रॉब्लेम चालू आहे? कमॉन. राईट. व्हेरी गुड. सो सो 8-9 झालेला आहे. राईट. मी का दिसत नाही अजिंक्य? कारण कॅमेरा वर्क करत नाहीये प्रॉपर. हे असं काहीतरी येतंय पुढे, त्यामुळं मी दिसत नाहीये. तर स्क्रीन वरती पाहूयात आज. राईट. तर स्क्रीन वरती पहा, लक्ष द्या व्यवस्थित. यस, ईमेल आय डी वरती शेअर करायचं आहे पीडीएफ. जर कोणी केली नसेल तर प्लीज, आता त्याच्यावरती भरपूर चर्चा झालेली आहे. ओके. सो लेट स्टार्ट द प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 8 इज, मला वाटतंय क्वेश्चन नंबर 8 आपण हे ऍक्टिव्हिटी झाली होती आणि क्वेश्चन नंबर 8 वॉज अ होमवर्क, राईट? क्वेश्चन नंबर 8 वॉज अ होमवर्क ना? यस. दिसते स्क्रीन आता? अजिंक्य, किती घाई आहे रे तुला? क्वेश्चन नंबर 8 आला नाही. ओके. पहा, क्वेश्चन नंबर 8 पासून स्टार्ट करूया आपण. नो प्रॉब्लेम. आला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 8 इज इन फिगर अ सर्कल विथ सेंटर x and y टचेस इंटरनली ऍट पॉइंट z, जे की आपल्याला डायग्राम मध्ये दिलेलंच आहे. राईट. सेगमेंट BZ. ओके. सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर दिलंय and it intersect इथं हे दिलंय. ओके. प्रूव्ह दॅट AX पॅरलल टू BY. राईट.
AX पॅरलल टू BY. लक्षात घ्या, जर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल, जर ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, इफ वी कॅन प्रूव्ह दॅट दिस अँगल अँड दिस अँगल आर इक्वल, देन by which test सांगा बरं. if we prove that this angle and this angle are equal, then which test these two lines are parallel? Come on everybody. Corresponding angle, very good. So we have to prove these two angles are congruent, then by corresponding test these two lines will be parallel. First of all, we will join these, right? Then we will get two triangles, right? First triangle YBZ. Suppose this triangle YBZ. YBZ मध्ये बघा आता कसं आहे, इथे लक्ष द्या प्रॉपर. ही त्याची रेडियस आहे BY आणि ही पण त्याची रेडियस आहे YZ, कारण Y इज सेंटर आहे. बघा मी काय केलं आता, हे जॉईन करून घेतलंय. सो फर्स्ट स्टेप काय असेल की या मोठ्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल इथे लिहायला जरा त्रास होतोय. ट्रायंगल YBZ बघा, YB यार YBZ मध्ये YZ कॉन्ग्रंट और इक्वल म्हणलं तरी चालेल. YZ कोणासोबत असतं, BY सोबत. याचं रिझन सांगा बरं मला. YZ is congruent to BY. Segment YZ congruent to segment BY because radii of the same circle. बरोबर आहे, radii of the same circle, राईट. मग आता जर असं जर असेल, लक्षात घ्या, जर असं जर असेल तर या समोरील बाजू जर समजा हा एक अँगल आणि हा 2 नंबरचा अँगल कॉन्ग्रंट असणार. आयसोसेलेस ट्रायंगल नुसार मी काय लिहिणार, अँगल 1 कॉन्ग्रंट टू अँगल 2. बघा बरं, अँगल 1 कॉन्ग्रंट टू अँगल 2. हे आणि हे आयसोसेलेस ट्रायंगल आहेत, बरोबर आहे का नाही. सो अँगल 1 congruent to angle 2. And similarly in triangle which triangle, AXZ, in triangle AXZ is also isosceles triangle because segment AX congruent to which segment? Come on, AX congruent to which segment? XZ. Very good, right. Again here the reason will be radii of the same circle, right. So जर असं असेल तर मी काय लिहिणार, या ट्रायंगल मध्ये हा अँगल एक, याला एक 3 नंबरचा अँगल देऊ. 3 नंबरचा म्हणजे तिथं तुम्ही नाव लिहायचं त्याचं, बट मी समजून सांगण्यासाठी फक्त असं घेतोय. मग हे जर आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर अँगल 1 कॉन्ग्रंट टू अँगल 3 यायला पाहिजे. अँगल 1 कॉन्ग्रंट टू अँगल 3. बघा बरं, अँगल 1 कॉन्ग्रंट टू अँगल 3. याला इक्वेशन नंबर 1 देऊया, याला इक्वेशन नंबर 2 देऊया. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 we can write that 1 congruent to 2 and 1 congruent to 3, therefore 2 congruent to 3. 2 is congruent to 3. आणि 2 आणि 3 हे कसे अँगल आहेत बघा. 2 म्हणजे हा अँगल आणि 3 म्हणजे हा अँगल, which are corresponding angle, therefore corresponding angle test these two lines are parallel. समजलं का? पहा, मी 1 by 1 लाईन लिहितो, सांगतो, पण आधी समजलं का सांग, लिहून देतो मी असं, राईट. बट समजलं का की बघा, आधी हा आयसोसेलेस ट्रायंगल आणि हा आयसोसेलेस ट्रायंगल
याच्यामधून एक ट्रान्झिटिव्हिटी वगैरे काय नाही, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट डायरेक्टली. ओके, राईट. So write down the answer of this problem. First of all, write. First of all, write. First of all, write. Join point Z, X and Y. Join point Z, X and Y. Z, X, Y. जॉईन पॉइंट याचा आन्सर सांगतोय, 1 by 1 स्टेप लिहायच्यात. जॉईन पॉइंट ZXY. त्याच्या पुढे लिहा इन ट्रँगल YBZ. इन ट्रँगल YBZ. सिस्टरला जरासे मेडिकल इमर्जन्सी आली होती. पेपर देताना माझी सिस्टर होती नीटच्या एक्झाम साठी. So there was some medical emergency, so he could not perform well in a NEET examination. राईट. मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल की पेपरच्या आधी तिची तब्येत कशी होती, आणि त्यामुळे मी बोंबलू तुम्हाला सुद्धा तळतळीने सांगतोय की पेपर एवढंच हेल्थ महत्वाची असते. आता ते काय तिच्या हातात नव्हतं समजा, ते तिचं जरासं थोडस पेपरच्या टाइमलाच आला आजार असं म्हणू शकता, पण शेवटी हेल्थ ही तुम्हाला नीट ठेवायचंय. ओके, सो बघूया ते जरासं तिला कोणतं काय म्हणजे पेपर कसा सोडवला ते पण आठवण झाले, त्यामुळे मी मार्क पण काढू शकत नाही. बट मी काही तिला फोर्स केलं नाही जास्त. सो शी कॅन रिलॅक्स 2 or 3 more days and then we will decide how to react the situation. पहा, सिच्युएशन तर झाली, आता त्याला रिॲक्ट कसं करतोय हे आपल्या हातात आहे. आता पेपर तसा का गेला किंवा पेपर मध्ये चक्कर का आली या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा आता इथे पुढे रिॲक्ट कसं करायचं, दिस इज अ मोर इम्पॉर्टंट, राईट. आणि तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे की जस्ट म्हणजे तिला जर कोणी बघितलं असेल तर म्हणजे तिच्याकडे बघून पण सांगता येते की तिची तब्येत किती वीक आहे. म्हणजे आत्ताच नाही, ती म्हणजे नेहमी आजारी पडत असते. जस्ट काही महिन्यापूर्वी तिला डेंग्यू झाला होता, राईट. त्या डेंग्यूतून ती पूर्णपणे बाहेर येऊ शकली नाही आणि तिला विकनेसमुळे मग ते नंतर कावीळ आणि टायफॉइड झालेले आहेत. ओके, सो ते गोष्टी होत असतात कोणाच्या सोबत, तिच्या एकट्या सोबतच होतात असं नाही. ऍटलिस्ट ती पेपरमध्ये जाऊन बसली तरी होती. मी जेव्हा तिला सेंटरमध्ये सोडायला गेलो होतो, एक विद्यार्थिनी सेंटरच्या बाहेरच चक्कर येऊन पडली. तिथून तिला गाडी करून या म्हणजे तिला तर पेपरमध्ये सुद्धा जाता आलं नाही. तर मला काय म्हणायचंय, जर तुम्ही 12th सायन्सचे विद्यार्थी आहात, तुमचं एम आहे नीट इन्स्पायरेशन आहे तुमचं एक्झामिनेशन, जे की मेडिकल फील्ड मध्ये तुमची एंट्री एक्झाम आहे. यू आर गेटिंग अ डिग्री ऑन धिस एक्झाम, विच डिग्री? medical field related like MBBS, BDS, dental, BMS, right? So why it is you should realize yourself, right? की याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. ते काही सांगून होत नसतं, ते मलाच का झालं तुलाच का झालं असं म्हणायला जमत नाही तिथे, राईट. बट टेक केअर युअर सेल्फ, राईट. ओके ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. ठीक आहे, चला कुठेपर्यंत होतो आपण? जस्ट तुम्हाला काहीतरी फायदा होईल म्हणून सांगितलं मी ते. म्हणजे हेल्थ कडे ध्यान द्या म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटतंय की नेमकं काय करायचं, उद्यापासून जिम जॉईन करावं का, असं पण वाटू शकतं कोणाला तरी. नो, नॉट नेसेसरी. जस्ट व्यवस्थित जेवण करा रे. सर्व पालेभाज्या खायच्या, व्यवस्थित पोट भरून जेवण करायचंय,
सध्याची पिढी कसं आहे, मोबाईलवर आपला दिवस जातोय, हालचाल आपली शून्य, फिजिकल शून्य. मग जेवण कसं जाणार, एकतर डोळे खराब करून घेणार, परत मेंदू खराब होतोय, बरोबर आहे का नाही? म्हणजे ती एवढं करत नव्हती, जस्ट तिला जरा असं, यस, ते जेवण म्हणजे असं काही हे करत नव्हती, फक्त तिला जरा असं तिची टायमिंग बॅड आहे असंच म्हणू शकतो आपण, पण ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, राईट? ओके, सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. काय म्हणतो अभिषेक? डिप्रेशन? ओके चलो, हा लिहा, चला हे लिहा. हे लिहा, इन ट्रायंगल YBZ सेगमेंट YZ, लिहा सेगमेंट YZ, लिहा सेगमेंट YZ congruent to segment, congruent to segment, segment YZ congruent to segment BY, congruent to segment BY. रीजन लिहा, रीजन लिहा, रीजन लिहा, रेडियाई ऑफ द सेम सर्कल. काय झालं रे अभिषेक, काय गरज आहे सध्या तसं व्हायची? जर काय वाटत असेल तर मला कॉन्टॅक्ट करून बोल, ठीक आहे? घरच्यांशी बोल, राईट? काही नाहीये, जस्ट इट इज वन पेपर, इट कॅन नॉट बी डिसाइड युअर होल करिअर और ॲज युअर पर्सन. लक्षात घ्या, आपल्याला मार्क घ्यायचे, यस. आपल्याला करिअर घडवायचंय, यस. करिअर एका पेपरवरती अवलंबून असतं का? नो. माणसाचे कॅरेक्टर एका पेपरवरती डिपेंड होतं का? नो. बट मग म्हणून तुम्हाला पेपर बद्दल सिरियस व्हायचं नाही का? नेवर. पेपर सिरियसच घ्यायचं, त्याची मेहनत व्यवस्थितच करायची, त्याच्यासाठी लागणारे जे रिक्वायरमेंट आहेत त्याची तयारी करायची, राईट? बट अशा काही गोष्टी घडतील की जास्त तुम्हाला असं म्हणजे वाटून घ्यायची काही गरज नसते. काय झालं अभिषेक, राईट? yes, the NEET paper was very easy and I think he or she काय झालंय, NEET paper was very easy for her, but मला वाटतंय की तिला थोडस ते अनकम्फर्टेबल झालं असेल आणि ती एका लूप मध्ये गेली की पेपर तर सोपा आहे बट मला सोडवता येईना आले, अशा काहीतरी त्या विचारात गेली. बघूया, डिस्कशन करूया तिच्यासोबत नेमकं काय झालंय. सध्या अजून मी काहीही तिच्यावरती बोललेलो नाहीये, जस्ट शी इज रिलॅक्सिंग, राईट? यस, सक्सेस स्टोरी तर वाचलाच असाल ना तुम्ही, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कसं असतं, UPSC वाले बघा कसं करतात, राईट? तर त्याच्यामध्ये इट्स नॉट, पेपरचं काही असू शकतं, त्याचं काय एवढं हे नाही, फक्त एवढंच की पेपर बद्दल तुम्ही सिरियस असायला पाहता. असं नाही की म्हणजे ते काय तर पेपरच आहे मग काय अभ्यासच करावं का आम्ही, अशा पद्धतीचं नाहीये, राईट? आणि पेपर वॉज इझी बाकीच्या स्टुडंटसाठी, म्हणजे ज्यांनी व्यवस्थित सोडवलाय, जे ते वेल होते त्यांच्यासाठी इझीच गेलेला आहे पेपर, राईट? ओके, फॉर अदर स्टुडंट इट वॉज अ इझी पेपर and I am generating the solution for them. So your paper evaluation may be get, right? Yes, Ajinkya, very good, right? But hard worker people, when you work hard, right, then luck is with you, right? Very good. ओके चलो स्टार्ट करा, लिहायला स्टार्ट करा. चला, इथे अँगल 1 म्हणजे या अँगलचं नाव सांगा बरं मला. अँगल 1 म्हणजे इथं कोणता अँगल लिहिणार?
अँगल एक म्हणजे कोणता अँगल लिहिणार आहात? बी झड एक्स, राईट, किंवा बी झड वाय लिहूया. अँगल कोणता लिहूया? अँगल बी झड वाय, राईट, अँड इट इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 2 कशाला दिलंय? या अँगलला नाव दिलंय कोणत्या? झड बी वाय, झड बी वाय, राईट. त्याच्यानंतर लिहा पुढचं ट्रायंगलचं. त्याच्यानंतर पुढचं लिहा. In triangle AXZ, segment AX, segment AX congruent to segment XZ. Again, reason is the same. Reason is the same. Radii of the same circle. Radii of the same circle. त्याच्या पुढे लिहिलं का? अँगल 1 म्हणजे परत हा अँगल AZX, आणि अँगल 3 म्हणजे थ्री म्हणजे बघा ZAX. अँगल 3 म्हणजे कोणता आहे? ZAX. आणि अँगल 1 म्हणजे कोणता आहे? AZY. उद्यापर्यंत आपला कॅमेरा नीट होईल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. असं जर असं मला वाटतं लिहिलेलं समजायचं नाही तुम्हाला. AZX, राईट. तर माझं पण असंच म्हणतात की हेल्थ इज वेल्थ आणि okay, it's no problem, Ajinkya. So it is very important, right? मी तेच म्हणतोय. मी फक्त इथं तुमच्याकडून एक मॅथचं तेवढं लिहून घ्यायसाठी येत नाही ऍज अ टीचर, पण मला असं वाटतं की तुम्हाला या गोष्टी शेअर करायला पाहिजेत, राईट. ओके, व्हेरी गुड. अभिषेक बेटा, मी आत्ताच काय सांगितलं? चला, हे झालं का? लास्टला लिहा. अँगल 2 म्हणजे कोण? अँगल 2 म्हणजे कोणता अँगल आहे? ZBY.
आणि अँगल 3 म्हणजे कोणता आहे, झेड ए एक्स, राईट. तर हे दोन अँगल इक्वल आहेत. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, बाय corresponding angle test, line AX parallel to BY. आउट ऑफ सिलेबस आपले कोणते कोणते क्वेश्चन आहेत सांगा पण मला इथं जरा एकदा. आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन नंबर माहिती आहेत का तुम्हाला प्रॉब्लेम सेट मध्ये? जस्ट इथं मार्किंग नाहीये माझे. प्रॉब्लेम सेट झालाय पूर्ण. ओके 13, 15. ओके 13 एक नाहीये. ओके 15 एक नाहीये. ओके हे पण असे आणि 18 एक नाही का? ओके ठीक आहे, बघूया. मला सांगत राहा पुढे जात जात, आपण सांगत राहा मला. ठीक आहे पुढे जाताना, कारण इथं मार्किंग नाही केलं मी. ओके चलो ठीक है. सो क्वेश्चन नंबर 8 is done. Question number 9 again. A line L touches the circle with center O at a point P. Right? Question number 9 बघा काय दिलेला आहे. So Q is the midpoint of the radius OP. बघ RE is a chord through Q. Okay, such that chord RES parallel to line L. RES parallel to line L. Okay, RES is 12. RES is 12. तर find out the radius of the circle. आता बघा लक्ष द्या रे लक्ष द्या. आपल्याला RES is equal to 12 दिले. बघा RES is equal to 12 दिले. Right? RES is equal to 12. So can you tell me what will be the value of RQ? Anybody? RES is 12 दिले RES. So RQ will be what? RQ will be very good, right? हे कुठे शिकलो आपण? हे 10वीत शिकलो का? राईट, बरोबर आहे का? बघा द परपेंडिक्युलर, कारण बघा आता, कारण बघा हा टॅन्जंट आहे म्हणजे हा अँगल किती आहे बघा. हे टॅन्जंट आहे म्हणजे हा अँगल किती आहे? 90 डिग्री, राईट. सो या दोन लाईन पॅरलल दिल्यात आणि आपल्याला या दोन लाईन पॅरलल दिल्यात म्हणजे हा पण अँगल किती येणार? बाय कोणता अँगल आहेत हे दोन अँगल सांगा बरं मला. हे कोणते अँगल आहेत? दोन अँगल शॉर्ट मध्ये सांगायचं फक्त, राईट. corresponding आहे स्वप्नील, right? Corresponding angle. So if this angle is 90 degree, then this angle should be also 90 degree. And the perpendicular drawn to the chord, we know that bisect the chord. Perpendicular drawn to the chord bisect the chord. बरोबर आहे, right? So write with me. माझ्यासोबत लिहा लगेच. या क्वेश्चनचा आन्सर लिहा. चला माझ्यासोबत लगेच. या क्वेश्चनचं आन्सर माझ्यासोबत लिहायचं लगेच, राईट. लिहा. सेगमेंट OP parallel to line L. Sorry, segment OP is a perpendicular to line L. लिहा. Segment OP is a perpendicular to line L. Segment OP is a perpendicular to line L.
ब्रॅकेट मध्ये लिहा टँजेंट थेरम, टँजेंट थेरम, टँजेंट थेरम. टँजेंट थेरम. त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा आर्य chord Arius parallel to line L. Chord Arius, chord Arius, chord Arius parallel to line L. पुढे रिझन लिहा गिवन, आपल्याला हे दिलेलं आहे. पुढे रिझन लिहा गिवन. पुढे रिझन लिहा गिवन. therefore पुढे लिहा therefore OQ is perpendicular to RS. Therefore OQ is perpendicular to RS. ऐसे लिहा therefore segment OQ is perpendicular to RS. Therefore segment OQ is perpendicular to RS. Therefore next line लिहा therefore RQ is equal to half of RS. Therefore next line मध्ये लिहा RQ is half of RS. RQ is half of RS. त्याच्या पुढे रिझन लिहा perpendicular drawn from the center of the circle. त्याच्या पुढे रिझन लिहा perpendicular drawn from the center of the circle. Perpendicular drawn from the center of circle to the chord, 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 bisect the chord, to the chord, bisect the chord, bisect the chord, bisect the chord. Therefore काय लिहिणार RQ is equal to पुढची लाईन काय लिहिणार RQ is equal to half of 12, half of RS आहे 12. Therefore RQ is equal to 6. RQ is equal to 6. RQ is equal to 6. इथपर्यंत आले का सर्वजण? इथपर्यंत आले सर्वजण? इथपर्यंत आले? यस, नो, देर इज नो युनिट, राईट? ओके. आता लिहा लेट RO is equal to X. Let RO is equal to X. हे RO जॉईन केला आपण आणि RO is equal to X घेतलं. Let RO is equal to X. Let RO is equal to X. Let RO is equal to X. RO आणि रेडियस OP सुद्धा
एक्सच असणार बघा बरं. लेट आर ओ ओ पी इज इक्वल टू एक्स, बरोबर आहे राईट. आर ओ एक्स घेतलंय मी, तर ओपी पण किती असणार एक्स. बट क्यू इज अ मिड पॉइंट, देअरफॉर ओ क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ ओपी, हाफ ऑफ ओपी. ओपी किती आहे एक्स आहे, देअरफॉर ओ क्यू इज इक्वल टू एक्स बाय 2. रिझन काय लिहिणार इथे, रिझन काय लिहिणार, क्यू इज अ मिड पॉइंट. हे लिहा बरं, हे समजलं का बघा. आणि क्यू इज अ मिड पॉइंट. ओ क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ ओपी. ओपी किती घेतलंय आपण, एक्स घेतलेला आहे राईट. सो ओ क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ ओपी, दॅट इज एक्स बाय 2. इथपर्यंत लिहिलात का, इथपर्यंत लिहिलात, सर्वांचं झालंय. यस राईट. नाव मीटिंग रिजॉईन करायचंय, मीटिंग रिजॉईन करायचंय राईट. ओके, तर बघा या ट्रायंगल मध्ये बघा, या ट्रायंगल मध्ये हे एक्स आहे, हे एक्स बाय 2 आहे, तर आणि हे 6 आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काढता येईल का. हा कोणता ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. सो लिहा इन ट्रायंगल आर क्यू ओ, इन ट्रायंगल आर क्यू ओ, angle RQO is equal to 90 degree, angle RQO is equal to 90 degree. Therefore by PGT, by Pythagoras theorem पूर्ण लिहायचे हा, by PGT, BL PGT. नीट व्हॅल्यू करा, रिजॉईन करा आणि तोपर्यंत कॅल्क्युलेट करता येते का बघा तुम्हाला. रिजॉईन करा आणि कॅल्क्युलेट करता येते का बघा. रिजॉईन करायचं मीटिंग राईट. तोपर्यंत कॅल्क्युलेट करता येते का बघा तुम्ही ह्याला.